हे विविध भारती केंद्र आहे. आता ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यसभेच्या उपसभापती पदासाठीची निवडणूक आज होणार आहे. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा नामनिर्देशित सदस्य हरिवंश यांच्या नावाची शिफारस करतील. या व्यतिरिक्त केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि जयंत चौधरी, भाजपचे अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार नितीन नवीन, जनता दल युनायटेडचे खासदार संजय कुमार झा हे देखील राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी हरिवंश यांच्या नावाची शिफारस करतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. माजी पंतप्रधान दिवंगत चंद्रशेखर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. धैर्य, ठाम निष्ठा आणि लोकशाही मूल्यांप्रती असलेली सखोल बांधिलकी या गुणांनी संपन्न असे एक लोकनेते म्हणून चंद्रशेखर कायम देशाच्या स्मरणात असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. चंद्रशेखर यांचं यंदा 100वे जयंती वर्ष साजरं होत आहे. 2027च्या जनगणनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातल्या गृहगणनेला कालपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली. अंदमान निकोबार, गोवा, कर्नाटक, लक्षद्वीप, मिझोराम, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांमध्ये तसंच नवी दिल्ली महानगरपालिका आणि दिल्ली कटक मंडळ या भागात महिनाभर ही मोहीम राबवली जाईल. या काळात प्रगणक घरोघरी जाऊन माहिती संकलित करतील. इंडियन प्रीमियर लीग IPL क्रिकेट स्पर्धेत काल पंजाब किंग्सनं मुंबई इंडियन्सचा 7 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत मुंबईच्या संघानं निर्धारित षटकात 6 बाद 195 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आलेल्या पंजाबच्या संघानं 3 गडी गमावत 16व्या षटकात हे लक्ष्य साध्य केलं. या स्पर्धेत आज अहमदाबाद इथे गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय हवामान विभागाकडून नागपूर जिल्ह्याला उद्या 18 एप्रिल रोजी उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून या कालावधीत काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजता ऐकता येईल. नमस्कार.